निर्णय घेतलेला आहे. पाहूया संदेश तो देसाई त्यांचा निर्णय अंपायर किती सफल होतो ते. डीजे आवाज खूप मोठा सामना होणार आहे. मला वाटतं या दोन्ही संघांनी या आधीच्या मॅचेस जिंकलेल्या नाही आहेत. काय स्वप्नील, तुला काय वाटतं? खरंच खरंच आता त्यांना मस्ट विन असणार आहे. कुठल्या तरी एका संघाला फर्स्ट विन असणारच. सोहम एक नावाजलेला असा अष्टपैलू खेळाडू, गेल्या सीझनचा मॅन ऑफ द सिरीज. यावर्षी मला वाटतं त्यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे जरा काही दुखापत झालेली नाहीये, याला नाटकं म्हणतात. नाही. आता प्रॅक्टिस चालू आहे आपल्या हॅम्पर. एक शेवटची मॅच आपण खेळूया अंपायर साठी. रात्री 12च्या नंतर आपण खेळू त्यांची एक मॅच. येस, सकाळी 4 पर्यंत त्यांना खेळू. अंपायर आपण राहू. थँक्यू. आतापर्यंत 10,112 लोकांचा व्ह्यू आहे लाईव्ह मध्ये. खूपच छान. तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत. लवकरात लवकर सामना चालू करायचा. तुम्हाला फक्त 5 मिनिटं देता येईल, कारण की आता बॅट्समन आलेले आहेत मैदानात. अंपायर्सनी लवकरात लवकर मॅच चालू करायची. अंपायर्स, कारण की खूप टाइम झाला. 8:48 असा टायमिंग झालेला आहे. आता नवीन खेळाडू सोपतील, जो लगातार 2 SPL स्वप्नील. सोहम आणि तुषार. सोहम आणि तुषार स्ट्राईकला आहेत ते सोहम, नॉन स्ट्राईकला आहेत ते तुषार, आणि गेंदबाज करत आहेत ते जगदीश. या संघाचे कॅप्टन आशुतोष मुगदार. स्ट्राईकला सोहम, नॉन स्ट्राईकला तुषार, गेंदबाज जगदीश. चेकिंग साठी बॉल दिला आहे सोहमकडे. बॉलर जगदीश. स्ट्राईकला आहे सोहम, नॉन स्ट्राईकला आहे तुषार. मॅच लवकरात लवकर चालू करायची. अंपायर, खूप लेट होतोय. आपले संदेश देसाई यांचे खूप 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 स्वागत. मनोज, पाहूया गेंदबाजसाठी जगदीश तयार. स्ट्राईक लाईट सोहम. ओ स्वप्नील, खूप कडक सत्रक्षण. अशा वाईड स्वर चेंडू आणि या पुढील सामना. चला सोहम. ओ सुंदर क्षेत्ररक्षण, खरं सुंदर सुंदर. पायाने अडवला चेंडू, निर्धावाचा चेंडू. एक धाव संख्या, नो बॉल. 2 धावा. सुंदर क्षेत्ररक्षण मनोज यांचं. ओ बंटी,
बंटी 4 चेंडू 2 धावा शेवटचे 2 चेंडू शिल्लक पुन्हा एकदा वाईट धावसंख्येत झाले 3 शेवटचे 2 चेंडू शिल्लक नो बॉल जरा भिरकडलेले आहे जगदीश ओम जय जगदीश नाव घ्या स्वामींचं चला नो आणि सुंदर क्षेत्ररक्षण मिथिलेश कोलवणकर यांच्याकडून पाणी आहे पाणी भरपूर असे नो बॉल लागतायत जगदीश हो बेंटी फिल्डिंग यार वेल डन जीवाचं रान करतायत असे आमचे बंटी एक षटक 6 धावा बिनबाद 6 धावा मला वाटतं सोहमचा परफॉर्मन्स आपण जर लास्ट इयर बरोबर कम्पेअर केला यावर्षी एकदम 0 आहे कारण की त्याच्या बॅट मधून रन नाही येत आहेत मला वाटतं बहुतेक त्यांनी ह्यावेळी काहीतरी कुठे गेला नव्हतास ना जरा जरा दाखव तुझी जरा फलंदाजी आम्हाला बघायची आहे सोहम तुषार शाईकला काहीसा न कळलेला चेंडू तुषार यांना वाईट बॉल निर्धावाचा चेंडू धावसंख्येत आले 7 दुसरं षटक घेऊन आले आयुष संघासाठी आणि सुंदर चेंडू आणि हा चौकार तुषारच्या बॅट मधून निघालेला हा चौकार धावसंख्येत भर केलेली आहे धावसंख्या झाली 11 3 चेंडू शिल्लक सुंदर चेंडू 2 चेंडू बाकी आहेत 2 चेंडू शिल्लक या षटकातील एक धाव चौथी अशी धाव घेतली तुषार यांनी धावसंख्येत भर धावसंख्या झाली 12 शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील चेंडू पण तुषार यांच्या अंगाला लागून तो तिकडे थांबला आता कदाचित हा चौकार होता सोहम यांचा 12 2 षटकात बिनगडी बाद 12 धावा तिसरं षटक घेऊन येत आहेत आणि वैयक्तिक पहिलं असं मिथिलेश कोलवणकर संघासाठी पाहू काय करतायत वाईट चेंडू धावसंख्येत भर धावसंख्या झाले 13मुलगा एकदम खराब आता क्षेत्ररक्षण हातात नाही दिला 2 धावा हाताच्या आणि चौकार प्रवीणेश यांच्या बॅटून आलेला हा
बंटी आणि 2 पंचांचा निर्णय अंतिम राहील. जरी आणि रनआउट झाले सोहम. मिळेलच. 19 धावा. किती षटक? 3 षटक. 3 षटक झालेले नंतर धावसंख्या 19. आपल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहे स्वतः स्वतः कर्णधार मालक. आशुतोष मुगदार. त्याचे सर्व आशुतोष मुगदार. जर कोणाला रूम बनवायचे असेल तर आमचे आशुतोष मुगदार यांचा नंबर इथे दिलेला आहे. जरा प्लीज नोट करून संपर्क साधावा असे आमचे आशुतोष मुगदार. बघूया काय कामगिरी करतायत प्रविनेश. स्लोवर चेंडू बॅकफूट वरती येऊन खेळला आणि एक धाव. धावसंख्येत धावसंख्या दिले 20. पुढील चेंडू एक धाव. बाहेरून अनाउन्समेंट करू नये. काहीच बोलू नका. बाहेरून कॉल देऊ नये. अंपायर्स आहेत. नो नाहीये. स्लोवर चेंडू फटकवण्याचा प्रयत्न आणि एक धाव. मला वाटतं हा दुसरा धाव पण आणि तिसरी धाव मला वाटतं 3 गचाळ क्षेत्ररक्षण करून 3 धाव गेलेले आहेत. 3 धावा. 3 धावा झालेल्या आहेत. 3 धावा. जिथे बॅट्समनला एकही धाव नव्हती तिकडे 3 धावा मिळाल्या. प्रविनेश खूप प्रयत्न करतायत संघासाठी काहीतरी. थांबा जरा. पंच रेडी नव्हते. चला 3 चेंडू शिल्लक. लोअर चेंडू आणि बंटी धावतायत. बंटी धावू नका जास्त. पडाल आणि पडलात तर 1 रन जाईल एक्स्ट्रा. पडाल तर वाचाल. लक्षात ठेवा. नाही वाचा तर मॅच विकाल. चला स्मिथ आलेले आहेत. हेअरस्टाईल बघा त्यांची. एज लागलेली नाही पण ते बॉल पकडलं ते महत्वाचं आहे. ते म्हणाले मी बॉल पकडलाय ते खूप महत्वाचं आहे. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. धावसंख्या झाली 25. तो लावलेला उत्कृष्ट आयुष यांची सुंदर क्षेत्ररक्षण करत नाही तर हा चौकार होता अक्षयजी. नक्कीच चौकार होता. धावसंख्या झाली 24. लेजंड्स आपल्या कर्णधार ग्राउंड वरती पाठवायचं आहे. स्वतः विनोद आंबेरकर आलेले आहेत टॉस उडवण्यासाठी. त्यांनी गेल्या मॅचला बसले होते आणि आपल्या संघाला बाहेरूनच विजयी घोषित केलं होतं त्यांनी. पण खरंच विनोद आंबेरकर आज 9वा लावलेला आहे. विनोद आंबेरकर मिथिलेश कोलवणकर यांच्यावरती खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असेल या मॅचची. बघूया. एक्सपिरियन्स खेळाडू आहेत बॉलिंग साठी सुद्धा.
बॉलिंग मध्ये प्रयत्न करतील की एक विकेट तरी नक्की मिळावा सुरुवातीला, त्याच्यामुळे मॅच मध्ये प्रेशर क्रिएट होईल. जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता सरस या संघाला. आपल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहे स्मित पाले. ऑन स्ट्राइक बॅट्समन मिथिलेश कोलवणकर, नॉन स्ट्राइक बॅट्समन साईश. बॉलर नेम स्मित पाले. संघाचं सुद्धा पहिलं षटक घेऊन येत आहे स्मित पाले. सामना करेल अष्टपैलू खेळाडू मिथिलेश षटकामध्ये चांगल्या अशा रन रेटने मॅच जिंकू शकतात स्वान सरस हा संघ. 19 पुढे जाऊन लावलेला पुन्हा एकदा चौकार. म्हणूनच मी म्हटलं होतं की ट्रिस गेम ड्राईव्ह केलेला आणि एक धाव घेण्यामध्ये यश. दुसरं षटक टाकतात तुषार चिखले. पुन्हा एकदा मिथिलेश कोलवणकर. फास्ट आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सोहम यांचं. रन रेट कव्हर करण्याचा प्रयत्न नक्कीच करतायत. फास्ट चेंडू आणि वाईड बॉल. स्लोवर चेंडू टोलावलेला. क्षेत्ररक्षण चांगलं करण्याचा प्रयत्न करत होते परंतु विजयी झालेले आहेत यश काय मिथिलेश कोलवणकर यांची सुंदर अशी फलंदाजी. चक्क